स्क्रीनवर दिसणारी ही महिला बघा मित्रांनो, चेहऱ्याने तर अगदी साधी भोळी वाटत असेल, पण हिची कहाणी ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, अरे बापरे, एवढंही कोणी करू शकतं का? झालं असं की या महिलेने आपल्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि त्याच्याकडून लाखो रुपयांची पोटगी घेतली. पण एवढ्यावर तिचं मन भरत नाही. मग तिने एका श्रीमंत तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तो तरुणही तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या सोबत राहू लागला. दोघं जवळपास 18 महिने एकत्र राहत होते. पण त्यानंतर या महिलेने त्या तरुणाकडे पोटगीची मागणी केली. आता तुम्हाला वाटेल काही लाख रुपये मागितले असतील, पण नाही मित्रांनो, इथे सगळा ट्विस्ट आहे. या महिलेने थेट 15 कोटी रुपयांची पोटगी मागितली. एवढंच नाही तर मुंबईमध्ये एक अलिशान व्हिला आणि BMW गाडीचीही मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला चांगली शिकलेली आहे, स्वतः कमावते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तरीही या प्रकरणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुढे हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यानंतर कोर्टाने सर्व बाजू ऐकून निर्णय दिला. 15 कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली नाही, मात्र कोर्टाने 4 कोटी रुपयांची पोटगी मंजूर केली. म्हणजे उपलब्ध माहितीनुसार गेल्या काही वर्षात या महिलेने विविध कायदेशीर प्रक्रियांमधून तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयाहूनही अधिक रक्कम मिळवली. या प्रकरणातून एक गोष्ट नक्की समोर येते मित्रांनो, कोणतंही नातं जोडण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती, पार्श्वभूमी आणि अपेक्षा जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.